एक मोठी बातमी समोर येते। नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे यांना उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत आता होणार आहे। यापूर्वीच आपण रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नेमकं काय होणार याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते। किरण सामंत हे देखील इथून इच्छुक होते, पण त्याबरोबरीने आपण बघतोय आता भाजपनं नारायण राणे यांना उमेदवारी अखेर जाहीर केली आहे। आपण बघतोय रत्नागिरी सिंधुदुर्गात राणे विरुद्ध विनायक राऊत अशी ही लढत पाहायला मिळणार आहे। भाजपकडनं नारायण राणे तर ठाकरे गटाकडनं विनायक राऊत असणार आहेत। एकीकडे एक कट्टर शिवसैनिक आहे तर दुसरीकडे आपण बघतोय माजी शिवसैनिक अशी ही लढत पाहायला मिळेल जे सध्या भाजपचे आहेत। भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे। मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नड्डाजी आणि अमित शाह होम मिनिस्टर, तसेच सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे की यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे। उद्या उमेदवारी अर्ज करणार आहात? उद्या सकाळी 11 वाजता।